आज तारीख किती आहे? 11 11 नाही 10 तारीख आहे. 10 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024. आता लोकांना आपण व्हिडिओ टाकतो इंस्टावर, तर काय म्हणते, तर सध्याचे व्हिडिओ टाका म्हणते. लोकांना असं बा जनरली सगळी कापस लाल पडले, पिवळे पडले, खतम झाले ना. 2-3 वेचण्या होऊन खतम झाल्या. आता या प्लॉट मध्ये आपली पहिली वेचणी झाली, तरी तुम्हाला बघा इथं हे बुडापासून शेंड्यापर्यंत म्हणजे एकतरी पान तुम्हाला लाल दिसते का? महत्वाचं आहे खत व्यवस्थापन. आता बरेच लोक मला कॉल करतात का बुवा, आता जर रिफ्लॅश फळतळ आपल्याला घ्यायचं असेल तर बोंडसड येईल का, असा बऱ्याच लोकांचा प्रश्न राहते, किंवा बोंडाळी येते का पाणी दिल्यामुळं. आता बरेच लोकांना असं वाटतं की पाणी दिले की बोंड आळी येते. बोंडाळीचा काही संबंध नाही. या पद्धतीने जर तुम्ही केलं ना, बोंडाळी येत नाही. तुम्ही पूर्ण प्लॉट मध्ये हिंडा येतं, तुम्हाला बोंडाळी कुठं दिसणार नाही. पण बोंडसड आहे जिथं आपण काळी जमीन जास्त आहे, 70-80 फूट काळी असेल तुमच्या शेतामध्ये, तर अशा ठिकाणी कापसाचं उत्पादन जे आहे ते शेवटी जर पाऊस पडला किंवा शेवटी तुम्ही पाणी दिलं तर 100% तुमच्या शेतामध्ये बोंडसड रोग येते. बोंडसड ते नंतर आळी येते. तर बऱ्याच लोकांना वाटते मग सुरुवातीला आळी आम्हाला दिसते, मग सुरुवातीला जी आळी दिसते ती नॉन बीटीवर दिसते. तर या पद्धतीने कोणी केलेलं आहे? तुम्ही केलेलं आहे? तुम्ही तुम्ही गाव कोणतं तुमचं? माझं सिरोज गावात, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. जिल्हा अमरावती. तुमचं? एकाच गाव. एकाच गाव. तुमच्या शेतात मग बोंडाळी आहे का आता? नाही बोंडाळी नाही ना. म्हणजे काय आपल्याला मेंटेन तुम्ही सांगितली ती शेवटपर्यंत, हा हा ते अशीच क्वालिटी आमच्याकडे. हा हा तर तुमचा खर्च कमी झाला का जास्त झाला? कमी झाला ना. तर महत्वाचं हे आहे, याच्यामध्ये कोणतं टॉनिक, स्टिम्युलंट, मायक्रोडोस. आता युवा शेतकरी भरपूर आले शेती क्षेत्रामध्ये. तर आपण नवीन काही करत असताना समजा आपल्याला सुद्धा जेव्हा आपण एवढा पैसा लावायलो, समजा आज एवढे अब्जपती म्हणजे कंपन्या आहेत, मोठमोठे श्रीमंत लोक आहेत, पण शेतीमध्ये कोणी पैसा लावत नाही, कारण याच्यामध्ये निघायची गॅरंटी नाही. पण आपण जर शेती क्षेत्रामध्ये आलो तर आपल्याला नफ्या आणि तोट्याचा हिशोब लावून शेती करायला लागेल ना. याच्यामध्ये खर्च करताना आपल्याला कोणतेही पीक असो, टॉनिक चालत नाही, स्टिम्युलंट चालत नाही, वरखत चालत नाही, हेडलाईन, लिओशिन, चमत्कार, परफेक्ट, उलाला वगैरे काय भारी भारी जे मारतो ना आपण, ते कोणतंच नाही चालत. आता जर आपण गृहीत धरलं की रिफ्लॅश फळतळ कसं घ्यायचं, फळतळ घेण्याचं जे महत्वाचं हे आहे समजा नियोजन, हे जे आता काचोळे आपल्याला बघायला मिळाले इथं तुम्हाला, हे जे काचोळ्या जे आहेत याला तुम्ही काय म्हणता? काचरी. हा आम्ही काचोळ्या, हा नख्या म्हणतात, काही लोक काचोळ्या म्हणतात, आमच्या इकडे काचली म्हणतात. हे जेवढ्या लवकर गळून पडल तेवढ्या लवकर रिफ्लॅश येते. आता हे गळण्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे की पाणी कसं द्यायचं, स्प्रिंकलरचं पाणी द्यायचं. आपण कंटिन्यू 2-3दा जर पाणी स्प्रिंकलर दिले तर हे लवकरात लवकर गळून पडते आणि त्याचा परत नवीन पाती आणि नवीन पानं आपल्याला बघायला मिळते. आता बोंड सड येते का पाणी दिले, हा महत्वाचा विषय आहे. स्प्रिंकलरच्या पाण्याने बोंड सड लई कमी येते. पण जर आपण पट पाणी दिलंय, जसं की बरेच शेतकरी काय करतात, तासात डायरेक्ट सोडून देतात, किंवा डायरेक्ट असा छद्राचा पाईप लावून द्यायचं, घरी जायचं, रात्रभर यायचंच नाही. मग ते जर पूर्ण वावरात पाणी गेलं तर 100% तुमच्या शेतात बोंडसड येईल. पण जर हलकी जमीन असेल, जसं की पाणी दिल्या 1-1.5 तासात 2 तासात तुमच्या शेतामध्ये वापसा ड्राय होत असेल, तर अशा ठिकाणी पट पाणी देऊ शकतो आपण. पण जिथं जमीन भारी आहे तिथं आपल्याला स्प्रिंकलरचं पाणी द्यायचं. कंटिन्यू 2-3 पाणी द्या, पूर्ण प्लॉट हिरवागार होईल तुमच्याला. त्याच्यानंतर जर आपल्याकडे ड्रीप असेल, ड्रीप आपल्याला डायरेक्ट सेंटरला द्यायचा आहे, म्हणजे तासाच्या सेंटरला. आता हा 7चा पट्टा आहे की नाही, डायरेक्ट सेंटरला ड्रीप टाकून द्यायची फट्ट्यात. जेवढं तुम्ही बुडाखाली ड्रीप ठेवसाल तेवढं तुमच्या शेतात बोंडसड जास्त येईल. आता बोंडसड सुद्धा महत्वाचा आहे. बोंडसड ओळखायची कशी? आता या शेतामध्ये आता आपल्या जमीन लय हलकी आहे, इथं सकाळी जर पाऊस पडला तर दुपारपर्यंत वापसा येते. आता हे बघा, हे बोंड आपल्याला वरून एकदम क्लीन दिसते की नाही, दिसायला एकदम क्लीन. पण आता याला जेव्हा आपण समजा आपल्याला सांगतात ना सुरुवातीला याला आळी छद्र मारते, मदत जाते, नंतर लाळीनं बंद करते, हे सगळं चिवत्या बनवते आपल्याला, काही नाही तसं. आता याला आपण समजा फोडल्यानंतर हे साईड बघा, हे निघाली ना एक साईड चपटली की नाही, हे साईड. आता हे जमीन हलकी असल्यामुळे याच्यामध्ये लई कमी आहे. पण हे जर भारी जमीन असलं, समजा हे एक साईड चपटली या साईड, हे तर हे जर जमीन भारी असेल ना, म्हणजे भारी जमिनीमध्ये काय होते, या साईडनं ठेकायला डाग पडते पहिले, नंतर काळा पडतो, नंतर सडतो. सडल्यानंतर याच्यात आळी येते बॅक्टेरियाची. जसं की आपण कापूस वेचायला गेले किडील निघते की नाही, ते याच्यामुळे आहे, ते बोंड सडल्यामुळे येते. आणि बोंडाळीमुळे बोंड फुटत नाही किंवा असंही बिलकुल नाही. आता बऱ्याच लोकांना आळी दिसत असेल तर आळीसाठी आपण केम घेऊ शकता, MBF कंपनी 40 ml, यासोबत ऍसिटामॉस्फाईड पांढऱ्या माशासाठी 15 ग्राम, यासोबत इमिडा क्लोरोपिड 15 ml घ्यायचा आहे, आणि ब्ल्यू कॉपर 30 ग्राम, आणि 100 ग्राम युरिया टाकून फवारणी करायची आहे. जर आपल्या शेतात बोंडाळी आली असं तुम्हाला वाटत असेल तर, पण बोंडाळी येतच नाही या पद्धतीने केलं तर. आणि जर आळी असेल तर केम घ्या. कंट्रोल होऊ शकते का बोंडसड का? बोंडसड कंट्रोल जर भारी जमीन असेल तुमच्यावर तर कानच कंट्रोल नाही होत. ते आता काही नियोजन आपण ऍप मध्ये दिलेलं आहे, जे व्हिडिओ मध्ये आपण सांगू शकत नाही. काही आपल्याला मग बंदी राहते ना.
सांगायचं म्हणणं आहे, काही काही रिकमेंड जे आपण करतो त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर काही प्रमाणात कंट्रोल होऊ शकते. ते सिमिडोस निघाला एक कंपनी सिजंटा सर, त्याचं वजन नाही 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 काही आळी का हा? आळी कोणा याच्यात नाही उदाहरणार्थ समजा आली नाही आळीचा विषय अशा टाईपने कंट्रोल होते आळी.